निवडणूक आयोगानं डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? जर एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे म्हणजे पैशाचा आमिष दाखवतो म्हणत असेल, निवडणूक आयोगानं सो मोठो याची दखल घेतली पाहिजे. तक्राराची वाट कशाला बघता? मग निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते का? आता मतदार यादीतला घोळ हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. मग या याद्या महापालिकेकडे, जिल्हा परिषद कोणाकडून आल्या? निवडणूक आयोगाकडनं. मग निवडणूक आयोग हे कशा पद्धतीने यंत्रणा राबवते? म्हणजे आज अशी अवस्था मतदार यादीची झालेली आहे, म्हणजे लोकशाहीची थट्टा या महायुतीच्या काळामध्ये झालेली आहे. सरकारचं ही नामुष्की आहे. ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगभर करतो, प्रबळ लोकशाही म्हणून, तिथं मतदार यादी आम्ही आज करू शकत नाही 70 वर्षानंतर. याच्यासारखी शोकांतिका कुठली नाही. आणि म्हणून आमची निवडणूक आयोगाला मागणी आहे, हरकती येऊ देत नाही येऊ देत, त्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या याद्याची पडताळणी करून योग्य याद्या लोकांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी. आता ते म्हणतात राजकीय पक्षानं बघा, म्हणजे आम्ही बघायचं. मग तुम्ही कशासाठी पैसे घेता? निवडणूक आयोग राज्याकडनं पैसे